श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. पूर्व प्रसंगी रणात निळे मारिला प्रहस्त, ऐकोनी लंकाणात आती आकांत पावला. असो, मागल्या अध्यायाची कथा आता संपलेली आहे. पुढच्या अध्यायाला सुरुवात. पण पुढच्या अध्यायाला सुरुवात करीत असताना महाग काय झालं त्याच्याबद्दल एक ओवी सांगावंच लागते आहे. ती पुढे घ्यावी लागते आहे, कारण मागल्याची आणि पुढल्याची जोड घालण्यासाठी ते मागल्यातलं पुढे एक ओवी, 2 ओव्या, 5 ओव्यापर्यंत टाकलेलंच असतं आहे. कारण ते जुटलं पाहिजे, एकाला त्याचं फाउंडेशन झालं पाहिजे. म्हणून तुमच्या लक्षात येण्यासाठी, श्रोत्यांच्या ध्यानात बसण्यासाठी नाथ महाराजांनी सांगितलं, आतापर्यंत निळानं केलेलं काम प्रस्थप्रधान मारलं. आणि पुढे राजा रावणाला सांगितल्यानंतर त्याच्या मनात दगदग उठली, लंकेमध्ये सगळी बोंब उठली की प्रस्थ मेल्यानंतर आता काय उरलं शिल्लक, आता रणांगाला जायला कोण आहे असे. आणि राजा रावण आपल्या सैन्याकडे मागणी करतोय. रावणाचा अतिआप्त प्रधान सेनानी प्रहस्त, त्याचा निळे केला घात लंकेत आकांत. लंकेमध्ये आकांत उठला. राजा रावणाचा इतका सकस्त असलेला, त्याच्या जिव्हाळ्याचा असणारा, त्याच्या अंतरात रुचून बसलेला असा असणारा प्रस्थप्रधान मेला, त्याचा घात केला. मग आता काय उरलं लंकेमध्ये? आता लंकेत फक्त आरडाओरडा करायचं उरलाय असाने राक्षस लंकेमध्ये बोबाट करताय. निळे मारिला प्रहस्त बोंब उठली लंकेत, ते ऐकोनी लंकाणात आला भ्रांत सक्रोधी. निळानं प्रस्थप्रधानाला मारलं आणि ती बोंब लंकेत गेल्यानंतर राजा रावणानं ऐकली. राजा रावणाच्या कानापर्यंत गेली आणि इतका राग आला राजा रावणाला, इंगळासारखा लाल झाला. आणि राजा रावण विचार करतोय, आता काय करायचं, आता कुणी रणयुद्ध करायचं असा. आणि राजा रावण विचार करतोय. इंद्र बळेसी समसमान तो प्रहस्त मारिला प्रधान, शत्रू वाढले संपूर्ण त्याचे मर्दन मी करीन. आता शत्रू खूप झाले. मला जे करायचं होतं ते घडलंच नाही. प्रस्थप्रधान असणारा मारला, निळानं त्याचा वध केला आणि सगळे शत्रू माझे जिवंत आहेत. त्यांना मारण्यासाठी आता मी स्वतः जाईन आणि स्वतः गेल्यानंतर यांचा मी घात करीन, यांचा नाश करीन, यांना मारीन आणि विजय मिळवून येईन असा राजा रावण विचार करतो. लक्ष्मणा सहित श्री रघुनाथ मी मारीन म्हणे लंकाणात, करावया वानराचा अंत रावण निगत संग्रामा. राजा रावण त्यांना विचारच केला, आता मी लक्ष्मणाला मारणार, रामाला मारणार, हनुमानजीला मारणार, सगळ्या वानराचा खात्मा करणार, घात करणार आणि लवकरात लवकर तयारी करून निघायचं. इतका रागानं लाल झालेला. आणि राजा रावण विचार करून रणांगणाला जाण्याच्या तयारीत आहे. युद्ध जाता लंकाणात धेंडे पाडिली नगरांत, वीरे निघावे त्वरित अश्व गजरथ भारेशी. राजा रावणानं दौंडी पिटावली आपल्या नगरेमध्ये, लंकेमध्ये दौंडी पिटवली. लवकरात लवकर भारी असणारे वीर, चांगले रथ, चांगले घोडे रथाला जुंपण्यासाठी आणि सगळ्या विनारी लवकरात लवकर बाहेर यायचंय, लवकर रामाला मारण्यासाठी जायचंय असा राजा रावण घाबरट होऊन आणि सगळ्या सैन्याला पुकार करतोय. युद्ध जाता लंकाणात सोयवानरी आपण विरूपाक्ष कंपन, मारिला प्रहस्त प्रधान शत्रू सामान्य म्हणू नये. शत्रूला कधी सामान्य समजायचं नाही. मरकबी असलं तरी ते खाली पडले का होईना चावतच असते. त्याच्याकडे तेवढी शक्ती असते का, पण त्याला बाकीचं नाही काही करता आलं. खाली पाडल्यानंतर का होईना ते कुठंतरी चावा घेणार, नाहीच काही जमलं तर चिमटा घेणार, पण त्याची ते सोडवणूक करण्याच्या मार्गामध्ये परिंद असतंय. शत्रूला कधी सामान्य समजायचं नाही, शत्रू लहान आहे असं कधी म्हणायचं नाही. अशी परिस्थिती लंकेमध्ये झाली आहे. वानर म्हणतात
आता राजा रावण येईलच आणि घात करेल, त्याच्यामध्ये आपल्याला हायगाई करून जमणार नाही. आपण तयारी धरून राहिलं पाहिजे, आपण डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे कोण येतोय. चला, शत्रू म्हणून सामान्य त्याचे करुण हेळण, या लागी सोये रावण निघे आपण संग्राम. राजा रावण म्हणला शत्रूचं कधी हेळण करायचं नाही, शत्रूला कधी सामान्य मानायचं नाही. आणि ते करीत असताना युद्धाला निघताना कुणाला कमी लेखायचं नाही. मी लय शहाणा आहे आणि माझ्या इतकं कुणाला कळतंय असं म्हणणारा त्याच्या इतका मूर्खच दुसरा कोणी नाही. अशी असणारी परिस्थिती राजा रावण आजमून घेतोय. राजा रावणाच्या मनात आलाय लवकर आता युद्धाला जायचंय, लवकर निघायचंय, असा राजा रावण आपल्या सैन्याला सांगतोय. शुष्क त्राणा जाळी आणळ तैसे मारीन वानर दळ, राम लक्ष्मण वीर प्रबळ मारीन तत्काळ रण मारे. कसं मारीन? पायाखाली मुंग्या जशा रगडावात त्याप्रमाणे यांचा सगळ्याचा घात करीन, यांना सगळ्याला मारीन. राम लक्ष्मण हनुमान अंगद नळ नीळ जांबिवंत वानर सगळे. किती क्षणात बोलला, किती टायमात बोलला. बोलणं सोपं आहे पण कृत्य करणं अवघड असतंय. कृत्य करीत असताना त्याच्या लक्षातच नाही किती अवघड आहे ते. बोलून गेला, एका मिनिटात यांचा खात्मा खलास, लगेच मारून टाकतो. त्याच्याकडे मंत्रच होता मारण्याचा असा. आणि राजा रावण म्हणला एक धनुष्य श्रीराम शक्ती, 10 धनुष्य माझे हाती, त्याशी पाडून वानावरती पाडीन क्षिती बंधू दोन्ही. एका धनुष्याची तर शक्ती चंद्राकर हरिभक्त परायण काय सूचक सौभाग्यवती त्यांचीच कन्या वन मला तांदळे. 10 धनुष्य लावीन, 10 धनुष्याचा मारा करीन आणि त्या दोघा बंधूला रामाला आणि लक्ष्मणाला तात्काळ मारीन, लवकरात लवकर त्यांचा घात करीन असं राजा रावण बोलतोय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका, प्रभू रामचंद्र भगवान की जय.